साईबाबा संस्थांच्या दानपेटीतील विदेशी चलन डोकेदुखी ठरतंय। दक्षिण पेट्यांवरून स्टिकर चिकटून विदेशी चलन टाकल्यामुळे ही डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। त्यामुळे दक्षिणा पेट्यांवरती स्टिकर चिकटून चलन न टाकण्याचं आवाहन आता साईबाबा संस्थांकडून भाविकांना करण्यात येत आहे। साई संस्थांचं विदेशी चलन विनिमयाच्या नोंदणीचं नूतनीकरण न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। शिर्डीच्या साई दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो साई भक्त येतात। त्यात अनेक देशी विदेशी भक्तांचा समावेश असतो। विदेशी भक्त जे आहेत ते विदेशी चलनाच्या स्वरूपात साईबाबा संस्थांच्या दानपेटीत दान टाकतात। मात्र साईबाबा संस्थांची जी विदेशी चलन बदलून घेण्याचं जे लायसन आहे ते लायसनच संपलेलं आहे, त्याची मुदत संपलेली आहे। त्यामुळे आता विदेशी चलन न स्वीकारणंच साईबाबा संस्थांनी पसंत केलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे ह्या ज्या दानपेट्या आहेत त्या दानपेट्यावर परदेशी चलन दक्षिणापेटीत टाकू नये असं आव्हान जे आहे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये साई भक्तांना करण्यात आलेलं आहे। साईबाबा संस्थांना वर्षाकाठी काही कोटीमध्ये जे विदेशी चलन आहे ते विदेशी भक्तांकडून टाकलं जातं। त्याचं भारतीय पैशात जे रूपांतर आहे ते केलं जातं। मात्र हे जे लायसन आहे ते लायसन KYC मुळे काही काळ रखडलं गेलं। त्या लायसनची KYCची पूर्तता केली गेली, मात्र लायसनची जी रिन्युएशन जे आहे ते अद्याप झाले नसल्याने आता साईबाबा संस्थांनी थेट विदेशी चलनच टाकू नका असं आव्हान साई भक्तांना केल्याने काहीसा संभ्रम झाल्याचं दिसून येत आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी।